हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं राजश्री ऑल इन वन चॅनलमध्ये। आज मी भेंडीची भाजी दोन प्रकारे तुम्हाला इथे बनवून दाखवणार आहे। त्यामध्ये मी एका भेंडीच्या भाजीमध्ये हिरव्या मिरचीचा वापर केला आहे आणि दुसऱ्या भाजीमध्ये लाल मिरची पावडर वापरली आहे। चला तर मग या भाज्या कशा बनवायच्या ते आपण बघूया। इथे मी ताजी अशी अर्धा किलो भेंडी घेतली आहे। ती आता आपण स्वच्छ धुवून घेऊया। धुतल्यानंतर आपल्याला ती सुती कपड्याने पुसून घ्यायची आहे। या पद्धतीने मी इथे सर्व भेंड्या पुसून घेणार आहे। यानंतर यामधील छोट्या साईजच्या भेंड्या मी मसाला भेंडीसाठी वापरणार आहे। त्यासाठी मी त्या वेगळ्या काढून घेणार आहे। कोवळी भेंडी घेतल्यामुळे मसाला भेंडी लवकर शिजते आणि छानही लागते। हे बघा, इथे मी छोट्या साईजच्या भेंड्या वेगळ्या करून घेतल्या आहे। आता आपण त्या कट करून घेऊया। या पद्धतीने आपल्याला त्या कट करून घ्यायच्या आहे आणि ही भेंडी किडकी तर नाही ना हेही आपल्याला चेक करून बघायचे आहे। जर तुम्ही मोठ्या साईजच्या भेंड्या घेतल्यास त्याचे 2 तुकडे करून तुम्ही असे कट करून घेऊ शकता। यानंतर दुसरी भाजी बनवण्यासाठी इथे आपण भेंडीचे बारीक बारीक असे तुकडे करून घेऊया। इथे मी दोन्ही प्रकारच्या भाज्या बनवण्यासाठी भेंडी चिरून घेतले आहे। आता आपण हिरवी मिरचीचा वापर करून भेंडी कशी बनवायची ते बघणार आहोत। इथे मी काही मिरच्या घेतल्या आहे आणि लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत। त्या आता आपण मिक्सर ग्राइंडरमधून बारीक करून घेऊया। कढईमध्ये तेल गरम झाले आहे। आता आपण यामध्ये चिरलेली भेंडी परतून घेऊया। ही भेंडी आपल्याला हाय फ्लेमवर कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायची आहे। हे बघा, इथे मी छान अशी ही फ्राय करून घेतली आहे। आता यामध्ये आपण मिक्सरमध्ये जे मिरची आणि लसूणचे वाटण तयार केले होते ते आता आपण यामध्ये घालून घेणार आहोत। यानंतर यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया। यानंतर यावर एक झाकण ठेवून आपण 5 मिनिटे हे शिजवून घेऊया। भेंडी शिजते तोपर्यंत आपण इथे शेंगदाण्याचा कूट तयार करून घेऊया। हे बघा, आपली भेंडी इथे छान अशी शिजलेली आहे। तुम्ही ही भेंडी मिरची आणि लसणाची अशी भेंडीही खाऊ शकता। आता यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट टाकून घेतला आहे। थोडीशी कोथिंबीर यावर आपण टाकून घेऊया। आता आपली ही भाजी तयार झाली आहे। ही आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। मुलांना टिफिनसाठी या पद्धतीने तुम्ही भाजी बनवू शकता। यामध्ये तुम्ही मॅगी मसाल्याचाही वापर करू शकता। हे बघा, छान अशी हिरवीगार झणझणीत आणि चविष्ट अशी आपली भेंडीची भाजी इथे तयार झाली आहे। आता आपण आपली दुसरी भाजी म्हणजेच मसाला भेंडी बनवणार आहोत। यासाठी मी शेंगदाणे आणि लसूण यांचा कूट करून घेतला आहे। यामध्ये आता आपण लाल मिरची पावडर, हळद, धने पावडर, गरम मसाला, त्यानंतर कांदा लसूण मसाला,
आणि चवीनुसार मीठ यामध्ये आपण घालून घेऊया। आता हे सर्व मिश्रण आपण एकत्र करून घेऊया। यामध्ये आपण आता बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे। भेंडीमध्ये हा मसाला भरताना बाहेर निघू नये यासाठी आपण यामध्ये एक पळी तेल टाकून घेतले आहे। हे बघा, या पद्धतीने आपल्याला हा मसाला या चिरलेल्या भेंड्यांमध्ये भरून घ्यायचा आहे। हे बघा, सर्व भेंडीमध्ये मी हा मसाला भरून घेतला आहे। आता कढईमध्ये आपण तेल टाकून घेऊया। तेल गरम झाल्यानंतर आपल्याला या मसाला भेंड्या तेलामध्ये परतून घ्यायच्या आहे। हे बघा, अगदी हलक्या हाताने आपल्याला या तेलामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे। आता 5 ते 6 मिनिट आपण या वाफेवर शिजवून घेऊया। लो फ्लेमवर आपण ह्या छान अशा शिजवून घेतल्या आहे। हे बघा, छान असा कुरकुरीत आपल्या या भेंड्या तयार झाल्या आहे। आता यामध्ये शिल्लक राहिलेला मसाला आपण टाकून घेतला आहे। इथे आपली ही दुसरी भाजी तयार झाली आहे। आता आपण ती एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तुम्हाला माझ्या या 2 भाज्यांपैकी कोणती भाजी जास्त आवडली हे कमेंट करून मला सांगा। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद।